पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जे ज्ञानपदे 18 किलिया येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13। जे ज्ञानपदे 18 किलिया येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती। आज आपण अज्ञानाची लक्षणे पाहणार आहोत। ज्ञानोबा म्हणतात, खरे तर ज्ञान सांगितल्यानंतर अज्ञान वेगळे सांगण्याची गरजच नाही, कारण ज्ञानाची लक्षणे सांगितल्यावर अज्ञानाचीही लक्षणे आपोआपच सांगितली असेच होते। अर्थात ज्ञानाची ही 18 पदे उलटी फिरवली असता ती 18 पदे आपोआपच अज्ञान होते, असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तळहातावरील आवळा ज्याप्रमाणे चारही बाजूनी स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास गीतेमध्ये ज्ञानाची एकूण 18 लक्षणे स्पष्टपणे सांगितली। पुढे भगवान म्हणतात, अर्जुना, जे ज्ञान नाही ते सहजच अज्ञान आहे, हे आपोआपच स्पष्ट होते। जेव्हा दिवस नसतो तेव्हा रात्रच असते, हे सहजच स्पष्ट होते। तसे जिथे ज्ञान नाही तिथे अज्ञानच असते, हे देखील सहजच स्पष्ट होते। तरी पण भगवान अर्जुनास ज्ञानाची 18 लक्षणे सांगितल्यानंतर पुन्हा एकदा अज्ञानाची 18 लक्षणे ठळकपणे सांगत आहेत। भगवान म्हणतात, अर्जुना, ज्ञानाची 18 पदे उलट फिरवली असता तीच अज्ञानाची 18 पदे आहेत, हे सहजच सिद्ध होते। म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, जे ज्ञानपदे 18 किलिया येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती। मनुष्यास चांगली गोष्ट उशिरा कळली तरी चालते, परंतु वाईट गोष्ट मात्र लवकर कळावी, म्हणजे मनुष्यास त्या वाईट गोष्टीपासून आपला बचाव लवकर करता येतो। मनुष्यास पुण्य उशिरा कळाले तरी चालते, परंतु मनुष्यास पाप व दोष लवकर कळावा, म्हणजे मनुष्यास त्या पापापासून व दोषापासून आपला बचाव करता येतो। किंवा मनुष्यास मित्राबद्दल कमी ज्ञान असले तरी चालते, परंतु शत्रूबद्दल अधिक ज्ञान असावे, म्हणजे मनुष्यास शत्रूपासून आपला बचाव करता येतो। तसे मनुष्यास ज्ञानाची लक्षणे उशिरा कळाली तरी चालतील, परंतु अज्ञानाची लक्षणे मात्र लवकर कळावीत, म्हणजे त्या अज्ञानापासून आपणास आपला बचाव लवकर करता येतो। त्यामुळे आपले जीवन सुकर होते व आपणास भगवत प्राप्ती लवकर घडते। म्हणूनच ज्ञानोबारायांनी ज्ञानाच्या 18 लक्षणासोबत अज्ञानाची 18 लक्षणेही ठळकपणे सांगितली आहेत। त्या अज्ञानाच्या 18 लक्षणापासून सर्वांनी आपला बचाव करून घ्यावा। माऊली म्हणतात, खरे तर अज्ञान वेगळे सांगण्याची गरजच नाही, कारण जसे आंधळ्या मनुष्यास जेवणाचे आमंत्रण दिल्यावर त्याच्याबरोबर दुसरा डोळस मनुष्य वाटड्या म्हणून आपापच येतो, त्याप्रमाणे ज्ञानाची लक्षणे सांगितल्यावर अज्ञानाचीही लक्षणे आपापच सांगितली असेच होते। अर्थात ज्ञानाची ही 18 पदे उलटी फिरवली की ती 18 पदे आपोआपच अज्ञान होते। म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, जे ज्ञानपदे 18 किलिया येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती। वांचुनिया वेगळे रूप करणे हे न मिळे, घेई अवंतिले आंधळे ते दुजे नसिये। परंतु तरी पण अज्ञान हा दोष लोकांना
विशेषत्वाने कळावा यासाठी ज्ञानोबारायांनी अज्ञानाची ही 18 लक्षणे अतिसविस्तरपणे वर्णिली आहेत. ती सर्वांनी आवर्जून समजावून घ्यावीत. कारण जोपर्यंत मनुष्यास आपण केलेली कृती हा दोष आहे हे कळत नाही, तोपर्यंत मनुष्य ती कृती अर्थात दोष थांबवत नाही. दोषाने आपले सांसारिक व पारमार्थिक दोन्ही प्रकारचे नुकसान होते हे जेव्हा मनुष्यास खात्रीने कळते तेव्हाच मनुष्य दोष करण्याचे थांबवतो, अन्यथा नाही. म्हणून अज्ञानाची 18 लक्षणे हा दोष आहे हे जेव्हा मनुष्यास खात्रीने कळेल तेव्हाच मनुष्य या अज्ञानापासून दूर होईल. म्हणूनच प्रत्येकाने ही अज्ञानाची 18 लक्षणे व्यवस्थित समजावून घ्यावीत व टाळावीत आणि आपली पारमार्थिक उन्नती साधावी. भगवंतांनी अर्जुनास सांगितलेली ज्ञानाची व अज्ञानाची एकूण 18 लक्षणे खालीलप्रमाणे आहेत. अगोदर आपण ज्ञानाची 18 लक्षणे वर्णूयात. नंबर 1 अमानित्व, नंबर 2 अदंभित्व, नंबर 3 अहिंसा, नंबर 4 शांती, नंबर 5 आर्जव, नंबर 6 आचार्योपासन, नंबर 7 शौच, नंबर 8 स्थैर्य, नंबर 9 अंतःकरण निग्रह, नंबर 10 वैराग्य, नंबर 11 अनअहंकार, नंबर 12 जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख व दोष यांचे अनुदर्शन अर्थात या सर्वांचा वारंवार विचार करणे, नंबर 13 देह घर पत्नी व पुत्र इत्यादी विषयी अनासक्ती, नंबर 14 समचित्त, नंबर 15 भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य अव्यभिचारी भक्ती, नंबर 16 एकांतप्रियता, नंबर 17 अध्यात्मज्ञान नित्यत्व, नंबर 18 तत्त्वज्ञानार्थ दर्शन. ही वरील ज्ञानाची एकूण 18 लक्षणे आहेत. हीच ज्ञानाची 18 लक्षणे उलट फिरवली की तीच अज्ञानाची 18 लक्षणे बनतात. आता आपण अज्ञानाची 18 लक्षणे वर्णूयात. नंबर 1 मानित्व, नंबर 2 दंभित्व, नंबर 3 हिंसा, नंबर 4 अशांती, नंबर 5 अनार्जव, नंबर 6 आचार्योपासन रहितपणा, नंबर 7 अशौच, नंबर 8 अस्थैर्य, नंबर 9 अंतःकरण निग्रहाचा अभाव, नंबर 10 वैराग्याचा अभाव, नंबर 11 अहंकार, नंबर 12 जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख व दोष यांचा विचार न करणे, नंबर 13 देह घर पत्नी व पुत्र इत्यादी विषयी आसक्ती, नंबर 14 समचित्ताचा अभाव, नंबर 15 व्यभिचारी भक्ती, नंबर 16 एकांतप्रियतेचा अभाव अर्थात लोकसमूहात राहण्याची व चर्चा करण्याची आवड, नंबर 17 अध्यात्मज्ञान नित्यत्वाचा अभाव, नंबर 18 तत्त्वज्ञानार्थ दर्शनाचा अभाव. या प्रस्तुत प्रवचनात आपणास अज्ञानाच्या 18 लक्षणांचा सविस्तरपणे विचार करायचा आहे. आता आपण अज्ञानाचे पहिले लक्षण पाहूयात. अज्ञानाचे पहिले लक्षण आहे मानित्व. हे मानित्व म्हणजे काय? तर मानाची व प्रतिष्ठेची अतिहाव असणे म्हणजेच मानित्व होय. जो मनुष्य प्रतिष्ठेकरिता जगतो, जो मानाचा भुकेलेला असतो व ज्याला सत्काराने संतोष होतो तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य पर्वताच्या शिखराप्रमाणे गर्वाने ताटलेला असतो, जो आपल्या मोठेपणावरून खाली उतरत नाही व जो कोणापुढेही लवत व झुकत नाही, तो मनुष्य पूर्णपणे अज्ञानी असतो अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबराय म्हणतात.
यासच मानित्व असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, तरी संभावना जिये जो मानाची वाट पाहे, सत्कार्य होय तोषू जया. गर्वे पर्वताची शिखरे, तैसा महत्त्वावरुनी न उतरे, तयाच्या ठाई पुरे अज्ञान आहे. जो मनुष्य गर्वाने ताटलेला असतो व मानाचा भुकेलेला असतो, त्या मनुष्यास देव दुरावतो. म्हणून सदैव सर्व प्राणीमात्रांपुढे मानाची अपेक्षा न करता नम्र होऊन वागा. म्हणजे तुम्हाला देवाची जवळीक साधेल व तुम्ही देवाला तुमच्या हृदयात डांबून ठेवाल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. ज्ञानोबराय म्हणतायत, का फळलिया तरुणची शाखा, सहजे भूमिसी उतरे देखा, तैसे जीव मात्र आशेखा खालावती ते. जो मनुष्य सर्व प्राणीमात्रांपुढे नम्र होऊन वागतो तो सर्व जगालाच प्रिय असतो. एवढेच नव्हे तर तो देवालासुद्धा प्रिय असतो. तर हे होते अज्ञानाचे पहिले लक्षण, व अज्ञानाचे हे पहिले लक्षण आहे मानित्व. आता आपण अज्ञानाचे दुसरे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे दुसरे लक्षण आहे दंभित्व. हे दंभित्व म्हणजे काय? तर दंभित्व म्हणजे दंभ होय. दंभ या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक, दंभ म्हणजे ढोंगीपणा, व दोन, दंभ म्हणजे आपली सत्कर्म व दानधर्म चव्हाट्यावर आपल्या स्वमुखाने इतरास वधवून दाखवणे. पिंपळांची मुंज केली असता त्या पिंपळाला जशी मोळाची दोरी सर्वांना उघड दिसेल अशी बांधतात, किंवा देवळातील कुंचा पताका जशी सर्वांना उघड दिसेल अशी चव्हाट्यावर ठेवतात. त्याप्रमाणे जो मनुष्य आपली पुण्यकर्म सर्वांना उघड दिसतील अशा प्रकारे चव्हाट्यावर स्वमुखाने वधवून दाखवतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. प्रसिद्धी मिळावी या हेतूने जो मनुष्य आपण केलेला परोपकार सर्वांना स्वमुखाने सांगत सुटतो व आपली अभ्यासलेली विद्या सर्वांसमोर मिरवतो, तो मनुष्य अज्ञानाची अर्थात मूर्खपणाची खाणच असतो असे ज्ञानोबराय म्हणतात. यासच दंभ असे म्हणतात. दांभिक पुरुष आपल्या अंगाला गंध भस्म फासतो व साधूपणाचा खोटा आणून लोकांना फसवत राहतो. आणि म्हणून माऊली लिहित आहेत, आणि स्वधर्माची मांगळी बांधे वाचेच्या पिंपळी, उभेला जैसा देवळी जानोनी कुंचा. घाली विद्येचा पसारा, सुये सुकृताचा डांगोरा, करी तेतुले मोहरा स्पितीचिया. अंग वरीवरी चर्ची, जनाते अभ्यर्चिता वंची, तो जानपा अज्ञानाची खाणी येत. आपण आपली पुण्यकर्मे कधीही लोकापुढे स्वमुखाने वधवून दाखवू नयेत. कारण आपण आपली पुण्यकर्मे जर स्वमुखाने चव्हाट्यावर लोकांपुढे वधवून दाखवली तर त्यांनी पुण्यक्षेत्र होतोच, परंतु आपले पुण्य जाऊन आपणास पाप लागते व हेच पाप आपणास अधोगतीस व नरकास घेऊन जाते. यासच दंभ असे म्हणतात. अर्थात आपला पुण्यरूपी धर्म पापरूपी अधर्मात बदलतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, म्हणून वाचेचा चौबारा, घातलिया धर्माचा पसारा, धर्मोची तो अधर्मो होई विरा, तो दंभू जाणे. आपण आपल्या आईची नित्यनियमाने सेवा केली तर ती आपणास मोक्षास घेऊन जाते, परंतु तीच आई जर आपण नागवी करून लोकापुढे उघडी करून दाखवली तर ती आपणास नरकास घेऊन जाते. तसे आपण आपली पुण्यकर्मे जर चव्हाट्यावर लोकापुढे उघडी करून दाखवली तर ती देखील आपणास नरकास घेऊन जातात. यासच दंभ असे म्हणतात. म्हणून इह परलोक व मोक्ष प्राप्त करून देणारा तारक असा दानधर्म
जर आपण चव्हाट्यावर स्वमुखाने उघडा करून दाखवला तर तोच धर्म अधर्मात बदलतो व आपणास दोष लागतो व आपल्या पतनास कारणीभूत ठरतो, अर्थात आपणास नरकास घेऊन जातो. म्हणून आपण आपली दानपुण्ये व सत्कर्मे कधीही स्वमुखाने चव्हाट्यावर वधवून दाखवू नयेत, त्यामुळे आपली अधोगती टळेल. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, जैसी आपली जननी नग्न दाविलिया जनी, ते तीर्थची परी पत्नी कारण होय. तैसा द्रष्टा द्रष्टाचा सखा, धर्म झाला तो फोकारी जे देखा, तरी तारिता तोची दोखा लागी होय. तर हे होते अज्ञानाचे दुसरे लक्षण व हे अज्ञानाचे दुसरे लक्षण होते दंभित्व. आता आपण अज्ञानाचे तिसरे लक्षण पाहूयात. आणि हे अज्ञानाचे तिसरे लक्षण आहे हिंसा. ही हिंसा म्हणजे काय? तर हिंसा म्हणजे आपण आपल्या शरीराने, वाचेने व मनाने इतरास दुःखी करणे म्हणजेच हिंसा होय. हिंसा एकूण 3 प्रकारची असते. 1 शारीरिक हिंसा, 2 वाचिक हिंसा, 3 मानसिक हिंसा. शारीरिक हिंसा. शारीरिक हिंसा म्हणजे दुसऱ्याची हत्या करणे अथवा दुसऱ्यास शारीरिक पीडा देणे अथवा शारीरिकदृष्ट्या आपण दुसऱ्याच्या उपयोगी न पडणे अथवा दुसऱ्यासोबत आपण रागाने व तिरस्काराने वागणे व या सर्व कृतीतून आपण दुसऱ्यास दुःखी करणे म्हणजेच शारीरिक हिंसा होय. वाचिक हिंसा. वाचिक हिंसा म्हणजे दुसऱ्यास आपण वाईट बोलून दुःखी करणे म्हणजेच वाचिक हिंसा होय. मानसिक हिंसा. मानसिक हिंसा म्हणजे आपण आपल्या मनाने दुसऱ्याचे वाईट चिंतून त्यास दुःखी करणे म्हणजेच मानसिक हिंसा होय. यावरील सर्व शारीरिक, वाचिक व मानसिक कृतीतून आपण दुसऱ्यास दुःखी करणे म्हणजेच हिंसा होय. ज्याप्रमाणे वनात वनवा पेटला म्हणजे सर्व स्थावर जंगम जळून जाते, त्याप्रमाणे ज्या मनुष्याच्या शारीरिक कृतीतून सर्वच जगास दुःख होते तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्याचे सहज बोलणे हे पहारीच्या घावापेक्षा जास्त टोचते व ज्याचे सर्व मानसिक संकल्प हे दुसऱ्यासाठी विषाहून अधिक घातक असतात, असा मनुष्य अज्ञानाचा खजिना व अज्ञानाचे माहेरघरच असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच हिंसा असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, आणि वनी वनी विचरे ते तर जळती जैसी जंगम स्थावरे, तसे जयाचे ने आचारे जगा दुःख. कौतुके जे जे जल्पे ते सबळाहुनी तीख रूपे, विषाहुनी संकल्पे मारुकुजे. तया ते बहुत अज्ञान, तोची अज्ञानाचे निधान, हिंसेशी आयतन जयाचे जिने. कोणत्याही प्रकारच्या हिंसेने आपण समोरच्या व्यक्तीस दुखावतो व पापाचे भागीदार बनतो, त्यामुळे आपणास देव दुरावतो. म्हणून आपल्या हातून कोणत्याही प्रकारची हिंसा घडू देऊ नका. याउलट अहिंसेने देव आपला ऋणी होतो व आपणास देवदर्शन लवकर घडते. म्हणून सदैव अहिंसेचे पालन करा व देव आपला असा करून घ्या. तर हे होते अज्ञानाचे तिसरे लक्षण व ते अज्ञानाचे तिसरे लक्षण होते अहिंसा. आता आपण अज्ञानाचे चौथे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे चौथे लक्षण आहे अशांती. हे अशांती म्हणजे काय? तर ज्याच्याजवळ अजिबात क्षमा व सहनशीलता नसते त्यास अशांती असे म्हणतात. ज्याप्रमाणे भाता फुंकला म्हणजे तो वाऱ्याने फुकतो व त्यातील वारा नाहीसा झाला म्हणजे तो लागलीच दबून खचून जातो, त्याप्रमाणे जो मनुष्य इच्छित लाभ झाला असता आनंदाने फुकतो व हानी झाली असता दुःखाने खचून जातो, तो मनुष्य अज्ञानी असतो. वाऱ्याच्या भोवऱ्यात अर्थात वावटळीत सापडलेली धूळ ज्याप्रमाणे आकाशापर्यंत वर चढते, त्याप्रमाणे जो मनुष्य
स्तुती ऐकल्याने अर्थात आनंदाने आकाशापर्यंत वर चढतो व निंदा ऐकल्याने कपाळाला हात लावून बसतो व दुःखाने खचून जातो, तो मनुष्य अज्ञानी असतो. थेंबर पाण्याने जसा चिखल विरघळून जातो व थोड्याशा वाऱ्याने जसा चिखल दांडरून जातो, तसा जो मनुष्य थोड्याशा मानाने हर्षित होतो आणि थोड्याशा अपमानाने दुःखी होतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्यास कोणत्याही विकाराचा वेग सहन होत नाही व ज्याच्याजवळ अजिबात क्षमा व सहनशीलता नसते, तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अशांती असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, आणि फुंके भाती फुगे रेचिलिया सवेची उपगे, तैसा संयोग वियोगे चढे ओटे. पडली वारियाच्या वळसा धुळी चढे आकाशा, हरिका वळगे तैसा स्तुती वेळे. निंदा मोटकी ऐके आणि कपाळ धरून ठाके, थेंबे विरे वारेनी सुखे चिखलू जैसा. तैसा मान अपमानी होय जो कोणीही उर्मी नसाहे, तयाच्या ठाई आहे अज्ञान पुरे. म्हणून आपल्या जीवनात सहनशीलता येण्यासाठी सदैव हरिनामाचा आश्रय करा. हरिनामाने मनुष्य जीवनात सहनशीलता येते. सहनशीलतेमुळे मनुष्य लाभाने, स्तुतीने व मानाने हर्षित होत नाही आणि हानीने, निंदेने व अपमानाने दुःखी होत नाही. मनुष्य जीवनात सहनशीलता आली म्हणजे मनुष्य कोणत्याही प्रकारच्या विकाराचा वेग सहज सहन करतो व आपले जीवन सुरळीतपणे जगू शकतो. तर हे होते अज्ञानाचे चौथे लक्षण, आणि हे अज्ञानाचे चौथे लक्षण आहे अशांती. आता आपण अज्ञानाचे पाचवे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे पाचवे लक्षण आहे अनार्जव. हे अनार्जव म्हणजे काय? तर अनार्जव म्हणजे मनामध्ये कपटभाव ठेवून बाहेरून प्रामाणिकपणाचे ढोंग करणे म्हणजेच अनार्जव होय. ज्या मनुष्याच्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल गाठ असते व जो मनुष्य आपल्या मनातील गोष्ट दुसऱ्यास कधीच कळू देत नाही, अशा मनुष्यास ज्ञानोबा अज्ञानी अर्थात मूर्ख असे म्हणतात. जो मनुष्य आपल्या मनात दुसऱ्याबद्दल कपट ठेवतो व बाहेरून नुसते प्रामाणिकपणाचे ढोंग करतो आणि एकास वचन देऊन शरीराने दुसऱ्यास मिळतो, अशा गद्दार मनुष्यास ज्ञानोबा अज्ञानी अर्थात मूर्ख असे म्हणतात. पारधी जसा जनावरांचा घात करण्यासाठीच जनावरांना चारा घालण्याचे वरवर नाटक करत असतो, तसा गद्दार मनुष्य पण समोरच्या व्यक्तीचा घात करण्यासाठीच त्या व्यक्तीबरोबर चांगले वागण्याचे वरवर नाटक करत असतो. अशा नाटकी मनुष्यासच ज्ञानोबा अज्ञानी असे म्हणतात. गद्दार मनुष्य चांगल्या माणसाची पण अंतःकरणे बिघडवतो. अशा गद्दार मनुष्यासच ज्ञानोबारायांनी अज्ञानी असे म्हटले आहे. शेवाळाने लिप्त झालेली गारगोट जशी वरून वरून हिरवीगार सुंदर दिसते, परंतु आतून ती गारगोटच असते. किंवा लिंबाच्या लिंबोळ्या जशा बाहेरून पिवळ्या व चांगल्या दिसतात, परंतु आतून त्या कडूच असतात, तसे गद्दार मनुष्याची सर्व कृत्ये बाहेरून चांगलीच दिसतात, परंतु आतून ती घातक व कडूच असतात. अशा गद्दार मनुष्यासच ज्ञानोबा अज्ञानी अर्थात मूर्ख असे म्हणतात. यासच अनार्जव असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, आणि जयाच्या मनी गाठी वरी वरी मोकळी वाचा दिठी, अंगे मिळे जीवे पाठी बलतया दे. कपट व गद्दारीने आपले पतन होते व लोकांचा आपल्यावरील विश्वास उडतो, म्हणून कोणीही कपट व गद्दारी करू नये. हे होते अज्ञानाचे पाचवे लक्षण, व हे अज्ञानाचे पाचवे लक्षण आहे अनार्जव. आता आपण अज्ञानाचे सहावे लक्षण पाहूयात,
व ते अज्ञानाचे 6वे लक्षण आहे आचार्योपासन रहितपणा. तर हा आचार्योपासन रहितपणा म्हणजे काय? तर हा आचार्योपासन रहितपणा म्हणजेच गुरुसेवेचा अभाव, अर्थात गुरुभक्तीची आवड नसणे म्हणजेच आचार्योपासन रहितपणा होय. ज्या मनुष्यास गुरुच्या घरी जाण्याची व गुरुकुळाचे नाव घेण्याची सुद्धा लाज वाटते तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्यास गुरुसेवेचा कंटाळा येतो व जो गुरुकडून विद्या घेऊन गुरुवरच उलटतो तो मनुष्य अज्ञानी अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच आचार्योपासन रहितपणा असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, आणि गुरुकुळी लाजे जो गुरुभक्ती उभजे विद्या घेऊनी माझे गुरुसीची. गुरुसेवेने जीव कृतार्थ व धन्य होतो. गुरुसेवेने जीव कृतार्थ व धन्य होतो. म्हणून सदैव गुरुची सेवा करावी. जो मनुष्य गुरुसेवा करत नाही व गुरुचा सदैव अनादर करतो आणि विद्या घेऊन गुरुवरच उलटतो त्याचे हमेशा वाईटच होते. अर्थात अशा व्यक्तीस आपल्या जीवनात कधीही यश प्राप्त होत नाही. म्हणून सदैव गुरुची सेवा करा व गुरुची आज्ञा पाळा, तुमचे कल्याण होईल. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृत्य कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तर हे होते अज्ञानाचे 6वे लक्षण व हे अज्ञानाचे 6वे लक्षण आहे आचार्योपासन रहितपणा. आता आपण अज्ञानाचे 7वे लक्षण पाहूयात व हे अज्ञानाचे 7वे लक्षण आहे अशौच. तर हे अशौच म्हणजे काय? अशौच म्हणजे अंतर्बाह्य अशुद्ध असणे आणि सातत्याने कुकर्म करणे म्हणजेच अशौच होय. जो मनुष्य स्वकर्म करण्याच्या बाबतीत ढिला असतो व ज्याच्या मनात दुसऱ्याबद्दल सदैव विकल्प भरलेला असतो तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्याप्रमाणे जंगलातील एखादी पडीक विहीर बाहेरून काटेरी झुडपाने व आतून मेलेल्या प्राण्यांच्या हाडाने गच्च भरून अंतर्बाह्य अशुद्ध बनलेली असते, त्याप्रमाणे जो मनुष्य अंतर्बाह्य अशुद्ध बनलेला असतो व जो सातत्याने कुकर्म करत असतो तो मनुष्य अज्ञानी असतो. कुत्रे जसे अन्न खाताना ते अन्न उघडे आहे का झाकलेले आहे याचा विचार करत नाही, तसे जो मनुष्य पैसा लुबाडताना समोरचा मनुष्य आपला आहे का परका आहे याचा विचार करत नाही व खोट्या मार्गाने सरसकट सर्वांचेच पैसे लुबाडत राहतो तो मनुष्य अज्ञानी असतो अर्थात मूर्ख असतो. कुत्र्याच्या ठिकाणी स्त्री संग करताना जसा वेळ किंवा योग्य अयोग्य जागा यांचा विचार नसतो तसा ज्या मनुष्याच्या ठिकाणी स्त्री संग करताना वेळ किंवा योग्य अयोग्य जागा यांचा विचार नसतो तो मनुष्य अज्ञानी असतो. आपल्या वाट्याला आलेली नित्यनैमित्तिक कर्मे जर आपण केली नाहीत तर त्यामुळे आपणास दोष लागेल याचे ज्या मनुष्याच्या मनास अजिबात दुःख वाटत नाही तो मनुष्य अज्ञानी असतो. पापाचरणी ज्याला लाज वाटत नाही व पुण्यकर्माचे आचरण करावे अशी ज्याच्या मनात कल्पनाही येत नाही आणि ज्याच्या मनात विकल्पाचे अतिशय वेगवान थैमान चालू असते तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्याच्या डोळ्यापुढे सातत्याने फक्त पैसा कमवण्याची धुंदी असते तो मनुष्य अज्ञानी असतो अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अशौच असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात, जसे पोटा लागी सुने उघडे झाकले न मने तैसे आपले परावे नेणे द्रव्या लागी. या ग्रामसिंहाची आठाई जैसा मिळणी ठावो आठावो नाही तैसा स्त्रीविषयी काही विचारीना. तो जान निखळा अज्ञानाचा पुतळा जो बांधून असे डोळा
वित्त आशेते. जो मनुष्य अंतर्बाह्य अशुद्ध असतो, जो सातत्याने कुकर्म करतो, जो सातत्याने पैशाच्याच पाठीमागे लागतो, तो मनुष्य शेवटी नरकाचेच गिराईक बनतो. म्हणून मनुष्याने अंतर्बाह्य शुद्ध होऊन सातत्याने सत्कर्म करावीत व कुकर्म टाळावीत आणि आपल्या डोळ्यापुढे पैशाच्या प्राप्तीची धुंदी ठेवण्यापेक्षा हरिनामाची धुंदी ठेवावी. याने आपली ऐहिक व पारमार्थिक दोन्ही प्रकारची उन्नती होईल. तर हे होते अज्ञानाचे 7वे लक्षण. व अज्ञानाचे 7वे लक्षण आहे अशौच. आता आपण अज्ञानाचे 8वे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे 8वे लक्षण आहे अस्थैर्य. हे अस्थैर्य म्हणजे काय? तर अस्थैर्य म्हणजे अल्पशा लाभासाठी स्वार्थी वृत्तीमुळे केलेल्या निश्चयापासून ढळणे, थोड्याशा भयाने व दुःखाने विचलित होणे व जीवनामध्ये मनाचा आणि शरीराचा स्थिरपणा नसणे म्हणजेच अस्थैर्य होय. ज्याप्रमाणे गवताचे बीज साध्या मुंगीच्या धक्क्याने आपली जागा सोडते, त्याप्रमाणे जो मनुष्य थोड्याशा स्वार्थाकरिता आपल्या केलेल्या निश्चयापासून डळतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. डबक्यात पाय ठेवल्याबरोबर डबक्यातील पाणी जसे लाटांच्या रूपात थरथर कापते, तसे थोड्याशा भयाने देखील जो मनुष्य थरथर कापतो, तो अज्ञानी असतो. पुरात पडलेला दुधी भोपळा जसा पाण्याच्या धारेबरोबर हवा तिकडे वाहत जातो, तसे ज्या मनुष्याचे मन मनोरथाच्या धारेबरोबर हवे तिकडे वाहत जाते, तो मनुष्य अज्ञानी असतो. वायूच्या वेगाने धूर जसा दिशेच्या अंतापर्यंत पसरतो, त्याप्रमाणे दुःखाची बातमी ऐकल्याबरोबर ज्या मनुष्याचे मन दिशेच्या अंतापर्यंत जाते, अर्थात दुःखाने पूर्णपणे खचून जाते, तो मनुष्य अज्ञानी असतो. वादळी वारा ज्याप्रमाणे एका ठिकाणी स्थिर राहत नाही, त्याप्रमाणे जो मनुष्य एका गावात, एका शहरात किंवा एका तीर्थयात्रेच्या ठिकाणी स्थिर राहत नाही, तो अज्ञानी असतो. जसा माजलेला सरडा झाडाच्या बुडापासून शेंड्यापर्यंत व पुन्हा शेंड्यापासून बुडापर्यंत व्यर्थ चक्रा मारतो, तसा जो मनुष्य व्यर्थ चौकडे विनाकारण फिरत असतो, तो अज्ञानी असतो. जसा पाण्याचा रांजण जमिनीत पुरला तरच एका जागी स्थिर राहतो, तसा जो मनुष्य जमिनीवर पडला किंवा झोपला तरच एका जागी स्थिर राहतो, नाहीतर सारखा चौकडे माकडासारखा हिंडतच असतो, तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अस्थैर्य असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, आणि स्वार्थे अळूमाळे जो धैर्यापासून इचळे, जैसे तणबीज ढळे मुंगियेचेनी. पाव सुधली असवे जैसे थिल्लर कालवे, तैसा भयाचेनी नावे गजबजे जो. का मातली असराडा पुढती बूड पुढती शेंडा, हिंडनवारा कोरडा तैसा जया. जैसा रोविल्या विने रांजणू थारो नेणे, तैसा पडे ते राहणे एरवी हिंडे. वरीलप्रमाणे वागणे म्हणजे आपल्या हाताने आपली पद घालवणे होय व आपली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अधोगती करून घेणे होय. म्हणून मनुष्याने कधीही आपल्या स्वार्थासाठी आपल्या निश्चयापासून ढळू नये. अर्थात मनुष्याने इमानदारी सांभाळावी. तसेच मनुष्याने थोड्याशा भयाने व दुःखाने विचलित होऊ नये आणि जीवन जगताना मनाचा व शरीराचा स्थिरपणा राखून ठेवावा. म्हणजे समाजात तुमची पत राहीलच, परंतु त्याबरोबर तुम्हाला शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभून तुमची आध्यात्मिक उन्नती पण होईल. या सर्व गोष्टी केवळ हरिनामानेच शक्य होतात. तर हे होते अज्ञानाचे 8वे लक्षण. व हे अज्ञानाचे 8वे लक्षण आहे अस्थैर्य. आता आपण अज्ञानाचे 9वे लक्षण पाहूयात. व हे अज्ञानाचे 9वे लक्षण आहे अंतःकरण निग्रहाचा अभाव. हा अंतःकरण निग्रहाचा अभाव म्हणजे काय? आपण आपल्या अंतःकरणावर ताबा न ठेवणे म्हणजे अंतःकरण निग्रहाचा अभाव होय.
जो मनुष्य आपल्या अंतकरणाला संयमाचा निग्रहाचा वाराही लागू देत नाही, अर्थात जो मनुष्य आपले अंतकरण आपल्या ताब्यात ठेवत नाही, तो अज्ञानी असतो. एखाद्या वड्यास पाण्याचा लोंढा आला तर तो लोंढा जसा वाळूच्या बांधास मोजत नाही, तसे निषिद्ध कर्म करताना जो मनुष्य शास्त्रास मोजत नाही, तो अज्ञानी असतो. अर्थात असा मनुष्य सातत्याने निषिद्ध कर्म करत असतो. जो मनुष्य मध्येच एकादशीसारखे व इतर व्रते मोडतो, स्वकर्माला लाथेने झुगारतो, ज्याच्या कर्म करण्यात नियमाने वागण्याची आशाच राहत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्याला पाप करण्याचा कंटाळाच येत नाही, ज्याला पुण्य करण्याची गोडीच नसते व जो निर्लज्जपणाचा कळस असतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य आपला कुळाचार पाळत नाही, जो वेदाची आज्ञा जुमानत नाही व जो बऱ्या वाईट गोष्टींची निवड मुळीच जाणत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो. मोकार कठाळ्या जसा हवा तिकडे हिंडतो, अथवा सोसायट्याचा वारा जसा हवा तिकडे वाहतो, अथवा वनातील फुटलेल्या पाटाचे पाणी जसे हवे तिकडे वाहते, अथवा आंधळा हत्ती माजला असता जसा हवा तिकडे धावतो, अथवा डोंगरास वनवा लागला असता तो वनवा जसा वाटेल तिकडे पेटवत चालतो, त्याप्रमाणे ज्या मनुष्याचे चित्त विषय भोगाकरिता वाटेल तिकडे भटकत फिरते, तो मनुष्य अज्ञानी असतो. उकिरड्यावर काय म्हणून टाकल्या जात नाही, अथवा मोकार सुटलेला कठाळ्या उधळल्यावर कोणास म्हणून तुडवत नाही, अथवा वेशीतील उमरा कोण म्हणून ओलांडत नाही, किंवा खुल्या अन्नसत्रात कोण म्हणून जेवत नाही, अथवा एखाद्या सामान्य मनुष्यास विशेष अधिकार प्राप्त झाल्यास तो त्या अधिकाराचा काय म्हणून गैरवापर करत नाही, अथवा वाण्याच्या दुकानात कोण म्हणून प्रवेश करत नाही, तर सर्वच जण प्रवेश करतात. तसे ज्या मनुष्याचे अंतकरण कोणत्या म्हणून विषयभोगात प्रवेश करत नाही, तर सर्वच विषयभोगात प्रवेश करते, असा विषयलंपट मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अंतकरण निग्रहाचा अभाव असे म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहितात, जैसे सत्री अन्न झाले की सामान्य बीक आले, वानसीयचे उबले कोण न रिगे, तैसे जयाचे अंतकरण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण रिद्धी आहे. जो मनुष्य वेदाची आज्ञा पाळत नाही व वेदबाह्य अर्थात निषिद्ध कर्म करतो, त्याचे शेवटी पतनच होते. म्हणून सदैव वेदाची अर्थात गीता ज्ञानेश्वरीची आज्ञा पाळा व अंतकरण निग्रह करून विषयांचा त्याग करा. याने तुमचे सदैव कल्याण होईल. कारण विषयत्यागातूनच वैराग्य प्राप्ती होते व वैराग्यवान व्यक्तीस एक ना एक दिवस जरूर देवदर्शन घडतेच. म्हणून सदैव अंतकरण निग्रह करा. तर हे होते अज्ञानाचे 9वे लक्षण. आता आपण अज्ञानाचे 10वे लक्षण पाहूयात. व ते अज्ञानाचे 10वे लक्षण आहे वैराग्याचा अभाव. हा वैराग्याचा अभाव म्हणजे काय, तर विषयभोगाच्या तीव्र इच्छेस वैराग्याचा अभाव असे म्हणतात. जो मनुष्य जिवंत असताना व मेल्यावरही विषयभोगाची इच्छा सोडत नाही व स्वर्गातही विषयभोग प्राप्त व्हावेत म्हणून इथे सकाम कर्म करून विषयभोगाची सामुग्री जोडून ठेवतो, असा विषयलंपट मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य भोगप्राप्तीकरिता अखंड कष्ट करतो व भोगासाठी ज्याला काम्यकर्माचे व्यसनच जडते आणि विरक्त पुरुषाचे तोंड पाहून जो सचैल स्नान अर्थात कपड्याचं स्नान करतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. विषय शेणून जातो, परंतु विषय पुरुषाला विषय सेवनाचा शीन येत नाही व असा विषय पुरुष विषयापासून सावधही होत नाही. शिवाय कोडी मनुष्यास आपल्या कुजलेल्या हाताने अन्न खाण्याची
जशी किळस येत नाही तशी विषयलंपट मनुष्यास वारंवार विषय सेवनाची किळस येत नाही. असा विषयलंपट मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य विषय भोगाकरिता जळत्या आगीत उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाही व ज्याला हे आपले विषयाचे व्यसन दूषण नसून भूषण वाटते, तो मनुष्य अज्ञानी असतो. बालवयात मनुष्याचे आईवडिलावर प्रेम असते. मग तेच प्रेम तरुणपणात पत्नीकडे वळते. मग तेच प्रेम म्हातारपणी आपल्या पोटच्या मुलाबाळाकडे वळते. अशा प्रकारे मनुष्य आपल्या प्रेमाची दिशा बदलत बदलत म्हातारा होतो, परंतु तो आपले प्रेम भगवंताच्या दिशेने वळवत नाही. असा आपल्या परिवारातच गुरफटून राहणारा मनुष्य अज्ञानी असतो. आंधळ्या मुलाला जन्म दिल्यानंतर आई जशी त्या मुलास क्षणभरही विसंबत नाही, तसे जो मनुष्य आपल्या परिवारास क्षणभरही विसंबत नाही व आसक्तीने आपल्या परिवारातच गुरफटून राहतो व मरतो, परंतु त्यास विषयभोगाचा वीट येत नाही व जो वैराग्य आणि भगवत प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो, असे ज्ञानोबा म्हणतात. यासच वैराग्याचा अभाव असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, विषय शिनोनी जाय परी न शिने सावधून ओहे, कुईला हाती खाये कुडी जैसा. पहिली बाळदशे आई बाहेची पिसे, ते सरे मग स्त्री मासे भुलोनी ठाके. मग स्त्री भोगिता थावो, वार्धक्य लागे येवो, तेव्हा तोची प्रेम भावो बाळकाशी आली. आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परिवसे, परी जीवे मरे तो न त्रासे विषयांसी जो. विषयलंपट मनुष्याचे जीवन म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. म्हणून मनुष्याने हळूहळू विषयांचा त्याग करून वैराग्य प्राप्तीच्या दिशेने वाटचाल करावी, म्हणजे आत्मलाभ होईल. कारण वैराग्य हे आत्मलाभाच्या प्राप्तीचे भाग्य असते. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य याने ब्रह्मानंदा योग्य जीव होती. तर हे होते अज्ञानाचे 10वे लक्षण व ते होते वैराग्याचा अभाव. आता आपण अज्ञानाचे 11वे लक्षण पाहूयात. अज्ञानाचे हे 11वे लक्षण आहे अहंकार. हा अहंकार म्हणजे काय? तर अहंकार म्हणजे मी देह आणि देहसंबंधीने माझे असा बुद्धीचा निश्चय करणे म्हणजेच अहंकार होय. शिवाय इतरांचा मत्सर करणे व गर्वाने फुगणे म्हणजे देखील अहंकारच होय. जो मनुष्य आपल्या स्वतःचा देह हाच आत्मा आहे अशा मनाच्या समजुतीवर आरूढ होऊन कर्मे करू लागतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. आपले कर्म पूर्णत्वास गेल्यास जो गर्वाने फुगतो व कर्म अपूर्ण राहिल्यास खचून जातो, तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य विद्येच्या, वयाच्या व धनाच्या मस्तीने माजतो आणि गर्वाने फुगून छाती काढून चालतो, तो अज्ञानी असतो. जो मनुष्य म्हणतो की सर्व जगात काय तो मीच एक शहाणा आहे, माझ्या एकट्याच्याच घरी संपत्ती आहे आणि वागण्याची चालीरीती माझी एकट्याचीच चांगली आहे, तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य म्हणतो माझ्या एवढ्या मोठ्या जगात दुसरा कोणीच नाही, प्रसिद्ध असा सर्वज्ञ काय तो मीच एक आहे, अशा गर्वाने संतुष्ट होऊन ताटमानेने जो चालतो, तो अज्ञानी असतो. ज्या मनुष्यास दुसऱ्याचे चांगले झालेले मुळीच सहन होत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्यास ज्ञान थोडे असते परंतु त्या ज्ञानाचा ताठा फार असतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. याचे उदाहरण देताना माऊली म्हणतात, दिवा थोडाच प्रकाश देतो, एवढाच एक चांगला गुण दिव्यामध्ये असतो, परंतु त्याच्या जोडीला दिव्यामध्ये 7 अवगुण असतात. ते अवगुण खालीलप्रमाणे आहेत. दिवा वात खातो, तेल जाळून टाकतो, जिथे ठेवला ती जागा काळी करतो, पाणी शिंपडल्याने तो तडतड आवाज करतो, वारा लागला तर विझून जातो, एखाद्या वस्तूला लागला तर सर्व काही जाळून टाकतो,
मागे काही उरू देत नाही व जिथे ठेवला आहे तिथे उष्णता वाढवतो. अशा प्रकारे दिव्याच्या अंगी एकच सद्गुण असतो व 7 अवगुण असतात. तसे ज्या मनुष्याच्या ठिकाणी या दिव्याप्रमाणे एखादाच व अल्पसा सद्गुण असतो परंतु अवगुण मात्र भरपूर असतात, तरी देखील असा मनुष्य गर्वाने ताट्याने फुगतो व स्वतःला अतिशहाणा समजतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य गुणवान मनुष्याचा मत्सर करतो, ज्याला अल्पशा शास्त्र अभ्यासाचा व अल्पशा तपाचा अमर्याद ताठा असतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. अत्यंत ज्याला राज्यावर बसवल्यास तो जसा गर्वाने फुगतो, अथवा अजगराने प्राणी गिळल्यावर तो जसा शरीराने फुगतो, तसा जो मनुष्य गर्वाने फुगतो तो अज्ञानी असतो. जो मनुष्य लाटण्याप्रमाणे केव्हाच लवत नाही व ज्याला दगडाप्रमाणे केव्हाच पाझर फुटत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच अहंकार असे म्हणतात. आणि म्हणून माऊली लिहितात, म्हणे मीची एकवाथी माझ्याची घरी संपत्ती, माझी आचरिती रीती कोण आहे, नाही माझे निपाडे वाढू, मी सर्वज्ञ एकची रोडू, ऐसा गर्व तुष्टी गंडू घेऊनी ठाके. अंत्यूर आणीव बैसिला, अरे धारणू गिळीला, तैसा गर्वे फुगला देखसी जो. जो लाटणे ऐसा न लवे, पाथरू तेवी न द्रवे, गुनियासी नागवे फोडसे जैसे. किंबहुना तयापासी अज्ञान आहे वाढीसी, हे निकरेगा तुझसी बोलत असो. परमार्थ पथावर चालत असताना अहंकार हा आपली वाटमारी करणारा नंबर 1चा शत्रू आहे. देव आपल्या जीवनात येऊ लागला की हा अहंकार रूपी म्हातारा आडवा येतो व आपणास देव दुरावतो. कारण तुमच्या मनात तिळमात्र जरी अहंकार शिल्लक असेल तर त्याचे देवाला मेरू पर्वताप्रमाणे ओझे होते. म्हणून हळूहळू अहंकार शून्य बनण्याचा प्रयत्न करा. या अहंकाराला धुपटून काढा व पळवून लावा. अहंकाराला पळवून लावण्यासाठी हरिनाम व नम्रता ही प्रमुख साधने आहेत. म्हणून सतत मुखाने हरिनाम घ्या व सतत सर्व प्राणीमात्रांपुढे नम्र होऊन वागा, म्हणजे तुमचा देहअहंकार गळून पडेल. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, राम म्हणता कामक्रोधाचे दहन, होय अभिमान देशोधडी. ज्ञानोबराय म्हणतात, नमिता मान अभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची झाले, ऐसे निरंतर मिसळले उपासिती. तर हे होते अज्ञानाचे 11वे लक्षण व हे अज्ञानाचे 11वे लक्षण आहे अहंकार. हे एकच प्रवचनाचा विस्तार खूप मोठा होत असल्यामुळे 2 भागात विभागले आहे. प्रवचनाचा उर्वरित भाग याच ओवीच्या भाग 2 मध्ये ऐकावा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तिही लोकी. भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी ये. द्रष्टादष्ट विजये हो आवेजी, एत मने श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. जय श्री कृष्ण.
फ्रॉम डॉक्टर भागवत मोटे, नेत्रतज्ञ, बीड. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जे ज्ञानपदे 18 केल्या येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 13. जे ज्ञानपदे 18 केल्या येरी मोहरा अज्ञान या आकारा सहजे येती. आज आपण अज्ञानाची लक्षणे पाहणार आहोत. अज्ञानाची एकूण 18 लक्षणे आहेत. त्यापैकी पहिली 11 लक्षणे आपण याच ओवीच्या भाग 1 मध्ये पाहिली आहेत व उरलेली 7 लक्षणे आपण आता या प्रवचनात पाहूयात. आता आपण अज्ञानाचे 12वे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे 12वे लक्षण आहे जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख व दोष यांचा विचार न करणे. आता आपण प्रथमतः जन्म पाहूयात. कृतज्ञ मनुष्यावर उपकार केला तर तो मनुष्य उपकार विसरतो, किंवा निर्लज्ज कोडग्या मनुष्याची स्तुती केली तर तो स्तुती विसरतो. त्याप्रमाणे जो मनुष्य आपले पाठीमागील व पुढील जन्म आणि या जन्मातील हाल्यापेष्टा विसरतो तो मनुष्य अज्ञानी असतो. साप आपणास गिळत आहे हे बेडूक पाहत असतो, तरी देखील तो बेडूक माशा खाण्यातच मग्न असतो. तसे काळ आपणास गिळत आहे हे मनुष्य पाहत असतो, तरी देखील मनुष्य घरदार, बायका, मुले व संपत्ती या गोष्टीमध्येच मग्न राहतो व आपली संपत्ती मिळण्याची तृष्णा वरचेवर वाढत राहतो. परंतु तो मनुष्य आपल्या गतजन्माविषयी व भावी जन्माविषयी आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्याविषयी अजिबात विचार करत नाही. असा मनुष्य अज्ञानी असतो. मागचा जन्म नुकताच संपला. सध्या आपण ज्या मनुष्य जन्मात आहोत तोही संपेल व मी मरेल आणि लागलीच पुन्हा कोणता तरी नवीन जन्म मला प्राप्त होईल. हे कुठपर्यंत चालणार? याचे स्मरण जो ठेवत नाही आणि मोक्ष मिळून या जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याची बुद्धी ज्यास होत नाही तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो, असे ज्ञानोबराय म्हणतात. आणि म्हणूनच माऊली लिहित आहेत, कृतज्ञ उपकारू केला का चोरा व्यवहारू दिला, निसुगास्तविला विसरे जैसा. बेडूक सापाच्या तोंडी जातसे सबुडबुडी, तो मक्षिकांची आकोडी स्मरे ना काही. दरदूर सापे गिळीजत आहे उभा, तरी तो माशिया वेटाळी जिभा. तैसे प्राणी कवना लोभा वाढवी ती तृष्णा. कालचिना जन्म गेले पाहेची पुढती आले, हे ऐसे काही वाटले नाही जया. आता आपण मृत्यू पाहूयात. तारुण्याच्या भरात पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल जो कधीच विचार करत नाही तो मनुष्य अज्ञानी असतो. एखाद्या मनुष्याचा आपल्या जगण्यावर एवढा विश्वास असतो की तो स्वतःला अमर समजू लागतो व इथे मृत्यू नावाची गोष्ट आहे ही तो मान्यच करत नाही व मृत्यूला पूर्णपणे विसरून जातो. तो मनुष्य अज्ञानी असतो. पाण्याचे डबके कधीच आटणार नाही अशा समजुतीने त्या थोड्या पाण्यातील मासा जसा मोठ्या खोल डोहात जात नाही, किंवा घर जळत असतानाही एखादा मूर्ख मनुष्य त्या जळत्या घरात झोपूनच राहतो, किंवा अन्नात विष कालवले आहे हे माहीत असून देखील एखादा मूर्ख ते अन्न बिनधास्तपणे खात राहतो, तसे जीविताच्या रूपाने समोर मृत्यूच उभा आहे. तो मृत्यू एक ना एक दिवस आपणास मारणार आहे हे माहीत असून देखील एखादा मूर्ख मनुष्य विषय भोगातच रममान राहतो व या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाही
तो मनुष्य अज्ञानी असतो. मीठ जसजसे पाण्यास घासते तसतसा मिठाचा मृत्यू जवळ येतो. किंवा सुळावर जाणारा मनुष्य जसजसा सुळाच्या जवळ येतो तसतसा मनुष्याचा मृत्यू जवळ येतो. तसे जसजसे मनुष्याचे आयुष्य वाढते तसतसा त्याचा मृत्यू जवळ येतो. याची ज्या मनुष्यास जाण नसते तो मनुष्य अज्ञानी असतो. आयुष्याची वृद्धी म्हणजेच मृत्यूची जवळीकता हे विषांत झालेल्या व संसारात रमलेल्या मनुष्यास समजत नाही. असा मृत्यूकडे दुर्लक्ष करणारा विषांत मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. मृत्यू तर सर्वांच्याच नशिबी लिहिला आहे, यात वाद नाही. एक दिवस सर्वांनाच मरायचे आहे, हे सत्यच आहे. परंतु याच मृत्यूने आपणास गाठणे अगोदर या नरदेहाच्या साह्याने आपण मोक्षप्राप्ती करून घ्या व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडा. आपणास मनुष्यजन्म मिळूनही आपण जर जन्ममृत्यूच्या चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही तर आपला हा जन्म व्यर्थ गेला, आपल्या जन्माचे काही सार्थक झाले नाही असा त्याचा अर्थ होतो. शिवाय जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आपणास पुन्हा मनुष्यजन्माची कोट्यावधी वर्षे वाट पाहावी लागेल. कारण फक्त मनुष्यजन्मातूनच मोक्ष मिळवून जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडता येते. म्हणून मोक्ष मिळवणे एवढेच मनुष्यजन्माचे एकमात्र प्रयोजन आहे, हे कृपया कोणीही विसरू नये. आणि म्हणूनच ज्ञानोबा लिहित आहेत, जिने याचेनी विश्वासे मृत्यू एक हेत असे, हे जयाचेनी मानसे मानिजेना. अल्पउदकीचा मासा हे नाटे ऐशे असा, न वचेचे का जैसा अगाध डोहा. सन्मुख शुला धावताया पाये चपळा, प्रतिपदी ये जवळा मृत्यू जेवी. तवतव अधिकाधिके मरण आयुष्याते जिंके, मीठ जैसे उदके घासी जत असे. किंबहुना पांडवा हा अंगीचा मृत्यू नीच नवा, न देखे तो मावा विषयांचिया. तो अज्ञान दिसीचा रावो, या बोला महाभावो, न पडेगा वाटावो अनेकांचा. आता आपण जरा पाहूयात. जो मनुष्य जगण्याच्या भरात संतोष मानून पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल विचार करत नाही, त्याचप्रमाणे जो मनुष्य तारुण्याच्या भरात संतोष मानून पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल विचार करत नाही, तो अज्ञानी असतो. ज्याप्रमाणे डोंगराच्या कड्यावरून सुटलेला गाडा, पर्वताच्या शिखरावरून सुटलेला धोंडा या दोघांनाही पुढे आपली काय अवस्था होईल याचा मुळीच विचार नसतो, त्याप्रमाणे आपणास पुढे येणाऱ्या वार्धक्याने आपली काय अवस्था होईल याचा ज्या मनुष्यास मुळीच विचार नसतो तो मनुष्य अज्ञानी असतो. शरीर संपत्ती कमी होते, अंगावरील तेज लोप पाहू लागते, दाढी पांढरी होते, डोके मानेबरोबर हलू लागते, मान आडवी हलून नाही नाही आता संसारबंधन नको अशीच आठवण करून देते. तरी पण मनुष्य ग्रहदारा पुत्र व प्रिय वस्तूंचा संग्रह वाढवतच राहतो व संसारबंधनात अडकतो, असा मनुष्य अज्ञानी असतो. अशा प्रकारे आजचे तरुण पण भोगत असताना उद्या येणाऱ्या म्हातारपणाबद्दल जो विचार करत नाही तो मनुष्य अज्ञानी असतो. मनुष्याच्या शरीराला म्हातारपण येणे म्हणजेच मनुष्यास मरणाचा इशारा मिळणे होय. शरीराला म्हातारपण येणे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूच मनुष्यापुढे येऊन उभा राहणे होय. तरी पण मनुष्य स्वतःला म्हातारा न समजता तरुणपणाच्या मस्तीत वागतो व स्वतःच्या मृत्यूला विसरतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. अशा प्रकारे ज्या मनुष्यास स्वतःच्या म्हातारपणाचा व मरणाचा विसर पडतो तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. आणि म्हणूनच माऊली लिहित आहेत, तैसे तारुण्यपण आजीचे भोगिता वृद्धाप्य पाहायचे, न देखे तोची साचे अज्ञानुगा.
आणि अंगी वर्धापतीची, संज्ञा ये मरणाची, परिजया तारुण्याची, बोली न फिटे. का आडावळा पाणी आले, मैसियाचे झुंज मातले, तसे तारुण्याचे चढले भुरेरे जया. आता आपण व्याधी पाहूयात. एखादा बैल नशिबाने वाघाच्या अरण्यातून चरून सुखरूप परत आला, तर तोच बैल पुन्हा वाघ आपणाला खाणारच नाही या मस्तीने वाघाच्या अरण्यात डबल चरण्यात जातो व मरतो. किंवा एखाद्या वेळेस घरात पुरलेले धन एखाद्या मनुष्याने सर्पदंश न होता सुखरूप चोरून आणले व तेवढ्यानेच तो मनुष्य आता आपणास सर्प चावणारच नाही या मस्तीने पुन्हा धन चोरण्यात जातो व सर्पदंशाने मरतो. तसे जो मनुष्य सध्या आपले शरीर रोगमुक्त आहे म्हणून पुढे देखील आपणास रोगच होणार नाहीत अशा मस्तीने वागतो, तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. म्हणून आज जरी आपण रोगमुक्त असलो तरी उद्या भविष्यात प्रारब्धवशेत आपणास रोग होऊन आपण मृत्यूचे शिकार बनू शकतो याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, तरी वाघाची आडवे चोरोनी एक वेळ आला दैवे, तेने विश्वासे पुढती धावे वसू जैसा. का सर्प घरा आतू अवचटे ठेवा आणिला स्वस्तू, येतुली यासाठी निश्चितू नास्तिकू होय. तैसेनी अवचटे हे एक दोन्ही वेळाला आहे, येत रोग एक आहे हे मानिना जो. आता आपण दुःख पाहूयात. स्त्री पुत्राधिकांच्या संगतीत राहून जेवढी अधिक संपत्ती मिळेल तेवढी मनुष्याच्या डोळ्यावरती अधिक धुंदी येते व त्याची विवेकदृष्टी नाहीशी होते. परंतु स्त्री पुत्राधिकांचा व या संपत्तीचा एका क्षणात वियोग होईल व विपत्ती येईल, हे पुढील दुःख जो डोळसपणे पाहत नाही तो अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. जो मनुष्य या मृत्यूलोकात इंद्रियांना हव्या त्या विषयात स्वस्तपणे चरू देतो, अर्थात स्वैरवर्तन करतो, तो मनुष्य देखील अज्ञानीच असतो. आता आपण दोष पाहूयात. जो मनुष्य संपत्तीच्या मस्तीने सेव्य असेव्य वस्तूंचा विचार न करता त्यांचा मनसोक्त उपभोग घेतो, अर्थात दारू व मांसाहारासारखे पदार्थ सेवन करतो, तो अज्ञानी असतो. जी गोष्ट करू नये ती हटकून करतो, जिथे जाऊ नये तेथे मुद्दाम जातो, जे पाहू नये ते मुद्दाम पाहतो, जे खाऊ नये ते मुद्दाम खातो व या वर्ज्य मानलेल्या गोष्टी केल्याने त्याला संतोष मिळतो, असा मनुष्य अज्ञानी असतो. जे ऐकू नये ते ऐकतो, जे बोलू नये ते मोठ्याने बोलतो, परंतु या गोष्टी केल्याने आपल्या हातून दोष घडेल हे तो चुकूनही मानत नाही, असा मनुष्य अज्ञानी असतो. ज्याची संगती करू नये त्याची संगती धरतो, नको त्याच्याशी संबंध ठेवतो. ज्या मार्गाने आचरण करू नये त्याच मार्गाचे आचरण करतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. जेथे प्रवेश करू नये तेथे प्रवेश करतो, जी वस्तू घेऊ नये तीच मागतो आणि ज्या वस्तूंना शरीराने व मनाने स्पर्श करू नये तेथे जाऊन खेळतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. आपल्या शरीरास व मनास आवडले म्हणजे झाले, मग ती गोष्ट करणीय आहे की अकरणीय आहे याचा मुळीच विचार न करता भलते सलते करत राहणे म्हणजेच अज्ञान होय. यावरील प्रमाणे वागल्याने आपल्या हातून दोष व पाप घडेल व आपणास नरक यातना सोसावे लागतील. या पुढील गोष्टींचा अजिबात विचार न करणे म्हणजेच अज्ञान होय. असा वागणारा मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. अशा प्रकारे जो मनुष्य जन्ममृत्यूचा व जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याचा अजिबात विचार करत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो.
जो मनुष्य आपणास प्राप्त जन्मात येणाऱ्या जरा व व्याधींचा अजिबात विचार करत नाही तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य स्त्री पुत्राधिकामध्ये व संपत्तीमध्येच सातत्याने गुरफटून राहतो, परंतु या सर्व गोष्टींच्या वियोगामुळे आपणास दुःख होईल याचा अजिबात विचार न करता केवळ विषयभोगातच सदैव रममाण राहतो तो मनुष्य अज्ञानी असतो. व जो मनुष्य करणीय अकरणीय आणि श्रव्य अश्रव्य गोष्टींचा विचार न करता आपल्या मनास आवडेल तसेच आचरण करतो, परंतु यातून निर्माण होणाऱ्या दोषांचा अजिबात विचार करत नाही तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख व दोष यांचा विचार न करणे असे म्हणतात. अशा कृतीतून आपणास दोष लागतो व देव दुरावतो. म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख व दोष यांचा सदैव विचार करा, तुमचे कल्याण होईल. हे होते अज्ञानाचे 12वे लक्षण. आता आपण अज्ञानाचे 13वे लक्षण पाहूया. हे अज्ञानाचे 13वे लक्षण आहे आसक्ती. देह, घर, पत्नी व पुत्र यांच्याबद्दल अतिमोह असणे म्हणजेच आसक्ती होय. भ्रमर जसा फुलातील मकरंदासाठी आसक्त असतो, तसा जो मनुष्य आपल्या घरासाठी आसक्त असतो तो अज्ञानी असतो. ज्याप्रमाणे बेडूक पाण्यात, चिलट शेंबडात व जनावर चिखलात रुतून बसतात, त्याप्रमाणे जो मनुष्य आपल्या घरात आसक्तीने रुतून बसतो तो अज्ञानी असतो. ज्या मनुष्याचे मन जिवंतपणी व मेल्यावरही घरावरून दूर होत नाही व जो मेल्यावरही आपल्या घरात साप होऊन राहतो, असा आपल्या घराविषयी जो अति आसक्त असतो तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्याप्रमाणे एखादी तरुण स्त्री आपल्या प्रियकराच्या गळ्याला घट्ट मिठी मारून बसते, त्याप्रमाणे जो मनुष्य आपल्या घराला घट्ट मिठी मारून बसतो तो मनुष्य अज्ञानी असतो. मधमाशा जशा मधाच्या रक्षणार्थ अनेक कष्ट सहन करतात, त्याप्रमाणे जो मनुष्य आपल्या घराच्या रक्षणार्थ कष्ट सहन करतो, अर्थात आपल्या घराबद्दल अति आसक्त असतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. म्हातारपणी झालेले एकुलते एक पुत्ररत्न मायबापांना जसे अतिप्रिय असते, तसे ज्या मनुष्यास आपले घर अतिप्रिय असते तो मनुष्य अज्ञानी असतो. माशीला ज्याप्रमाणे साखरेची आसक्ती असते, त्याप्रमाणे ज्या मनुष्याच्या चित्तास पत्नीची आसक्ती असते तो मनुष्य अज्ञानी असतो. स्त्री वाचून दुसरी जगात प्रिय अशी वस्तूच नाही असे समजून जो जीवाभावाने स्त्री देहावर आसक्त झालेला असतो तो मनुष्य अज्ञानी असतो. आपण कोण आहोत? मनुष्य जन्माचे काय कर्तव्य आहे की ज्यामुळे आपले सार्थक होईल, हे सर्व जो विसरलेला असतो, अर्थात जो भगवत प्राप्तीस विसरलेला असतो तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्याच्या साऱ्या इंद्रियांची धाव एकमुखाने स्त्री भोगाकडेच असते तो मनुष्य अज्ञानी असतो. गारुड्याचे माकड जसे गारुड्याच्या छंदाने नाचते, तसे ज्या मनुष्याचे चित्त स्त्रीच्याच छंदाने नाचते व जो आपल्या चित्ताने स्त्रीच्याच चित्ताची आराधना करतो तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य दानपुण्य कमी करतो आणि घरातील इतर माणसांना त्रास देऊन खाण्यापिण्यासाठी तिष्ठायला लावतो, परंतु पत्नीची मात्र प्रत्येक इच्छा पुरी करतो, पत्नीच्या इच्छापूर्तीत काहीच उणेपणा येऊ देत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य आपल्या आराध्य देवतेला, गुरुला व आईवडिलांना थापा मारून फसवतो, अर्थात त्यांना काहीच देत नाही, परंतु पत्नीला मात्र अनेक भोग साधने व जी जी उत्तम वस्तू आहे ती आणून देतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्याप्रमाणे प्रेमळ भक्ताने भगवंतास भजावे
त्याप्रमाणे जो पत्नीस भजतो तो मनुष्य अज्ञानी असतो. पत्नीचे जेवढे काही आप्तिष्ट असतील त्या सर्वावर व तिच्या जेवढ्या काही आवडीच्या वस्तू असतील त्या सर्वावर जीवापाड प्रेम करतो तो मनुष्य अज्ञानी असतो. अर्थात महबूब की हर चीज़ महबूब होती है असे जो समजतो तो मनुष्य अज्ञानी असतो. अशा प्रकारे ज्या मनुष्यास सर्व काही पत्नीचीच आसक्ती असते व तिला झालेल्या लेकराबाळावर जो जीवापाड प्रेम करतो व आसक्त होतो तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबा म्हणतात. यासच आसक्ती असे म्हणतात. वरील आसक्तीवरील चिंतनाचा अर्थ असा होत नाही की आपण आपल्या घरावर व बायकापुरावर प्रेमच करू नये. आपण आपल्या घरावर व बायकापुरावर जरूर प्रेम करा, परंतु हळूहळू त्यांची आसक्ती सोडा. कारण घर व बायकापुरांची आसक्तीच मनुष्यास पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात बांधते. म्हणून घर व बायकापोरच मनुष्याचे खरे शत्रू असतात, जग नाही. कारण ग्रहपाश, दारापाश, पुत्रपाश व वित्तपाश हे पाशच संसार बंधनास प्रामुख्याने कारणीभूत आहेत. हे पाश तुटावेत व तुमची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होऊन तुम्हाला भगवतप्राप्ती व्हावी व तुमच्या मनुष्यजन्माचे सार्थक व्हावे, म्हणूनच ज्ञानोबराय देह, घर, पत्नी व मुलाबाळांची आसक्ती हळूहळू कमी करा असे सुचवत आहेत. यातच मानवी जीवनाचे खरे हित व कल्याण सामावलेले आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय लिहित आहेत, साखरेची आरासी बैसली न उठे माशी, तैसेने स्त्रीची ती आवेशी जयाचे मन. किंबहुना धनंजया स्त्रीची सर्वस्व जया आणि तियेची अजालिया लागी प्रेम. चित्त आराधी स्त्रियेचे तियेचे नि छंदे नाचे, माकड गारोडियाचे जैसे होय. हे होते अज्ञानाचे 13वे लक्षण. आता आपण अज्ञानाचे 14वे लक्षण पाहूयात. अज्ञानाचे 14वे लक्षण आहे समचित्ताचा अभाव. लाभ हानी, सुखदुःख व यश अपयशात चित्ताचे समत्व न राखता येणे म्हणजेच समचित्ताचा अभाव होय. ज्याप्रमाणे खवळलेल्या समुद्रात घातलेली नाव उंच उंच लाटामुळे हेलावते, अर्थात लाटाबरोबर ती नाव वर खाली होते, तसे जो मनुष्य लाभाने, यशाने व प्रिय वस्तूंच्या प्राप्तीने सुखी होऊन वर चढतो आणि हानीने, अपयशाने व अप्रिय वस्तूच्या प्राप्तीने दुःखी होऊन खचून जातो तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबराय म्हणतात. यासच समचित्ताचा अभाव असे म्हणतात. समचित्ताचं माऊली लिहित आहेत, आणि मातली या सागरी मोकलेली या तरी, लाटांच्या इरझारी आंदोळे जीवी. केवी प्रिय वस्तू पावे आणि सुखे जो उंचावे, तैसाची अप्रिय असावे तळवट घे. ऐसेनी जयाच्या चित्ती वैषम्य साम्याची ओखती, वाहे तो महामती अज्ञान गा. यश अपयश, लाभहानी व सुखदुःखात मनाचा समतोल व चित्ताचे समत्व राखणे म्हणजेच योग व योगाचे सार होय. भगवान श्रीकृष्ण अर्जुनास कर्मयोग सांगताना म्हणाले की हे अर्जुना, युद्ध करताना तुला विजय मिळेल का तुझा जीव जाईल याचा मुळीच विचार करू नकोस. अर्जुना, तू कर्माभिमान व फलेच्छा त्यागून हितुरहित होऊन, अर्थात यश अपयश, जय पराजय या फळाची आशा न करता एक कर्तव्य म्हणून निष्काम भावनेने ईश्वरार्पण बुद्धीने प्रभुपूजा समजून कर्म कर, अर्थात युद्ध कर. हे युद्ध कर्म करताना तुला विजय मिळाला तर सुखाने संतोष नकोस व पराजय मिळाला तर दुःखी होऊ नकोस आणि विषादास भजू नकोस. अर्थात दुःखी अवस्थेत दुःखाचे सतत चिंतन करू नये, तर उलट दुःखाचा विसर पाडण्याचा प्रयत्न करावा. तुझे कर्म पूर्ण अथवा अपूर्ण कसेही असो ते मला भगवंताला अर्पण कर, म्हणजे ते आपोआप परिपूर्ण होईल व त्याचे फळही तुला संसार बंधनात बांधणार नाही.
म्हणून कोणतेही कर्म करताना फळाची आशा न करता यश अपयशात मनाचा समतोल व चित्ताचे समत्व राखावे. अर्थात यशाने सुखी होऊन संतोषी नये व अपयशाने दुःखी होऊन खचून जाऊ नये. आपण आपल्या स्वधर्माचे अर्थात स्वकर्माचे पालन करत असताना यश अपयश, जय पराजय व लाभहानी यापैकी जो काही प्रसंग आपल्या वाट्यास येईल तो आपण मुकाट्याने सहन करावा. अर्थात यश अपयश, जय पराजय, लाभहानी व सुखदुःखात मनाचा समतोल व चित्ताचे समत्व राखावे. अशा कौशल्याने कर्तव्य समजून ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त कर्म करणे हाच निष्काम कर्मयोग आहे व हेच योगाचे सार आहे. यासच समचित्त असे म्हणतात. अशा प्रकारे प्रत्येकाने सातत्याने समचित्त राहण्याचा प्रयत्न करावा आणि आपले जीवन सुखी करून घ्यावे व त्यासोबत भगवत प्राप्तीही करून घ्यावी. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत, सुखी संतोषाने यावे, दुःखी विषादा न भजावे आणि लाभालाभ न धरावे मना माझी. येत विजय पण होईल का सर्वथा देह जाईल, हे आधीची काही पुढील चिंता विना. आपणा या उचिता स्वधर्मातीची राहटता, जे पावे ते निवांता सावोनी जाये. ऐस्या मने हो आवे तरी दोषू न घडे स्वभावे, म्हणून आता झुंजावे निभ्रांत तुवा. इथे भगवान असे सुचवतात की तुम्ही कर्माने ईश्वरास भजा. यावरून हे सिद्ध होते की कर्माने ईश्वरास भजणे अर्थात निष्काम कर्मयोग हीच भगवंताची खरी भक्ती होय. म्हणून भक्तीची व्याख्या पुढील प्रमाणे ठरते. भक्ती म्हणजे आपली सर्व कर्मे हरिनाम घेत घेत कर्माभिमान व फलेच्छा त्यागून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वराप्रित्यर्थ व ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त निष्काम भावनेने कर्म करा व हे सर्व कर्म करताना आपल्या चित्ताचे समत्व राखा. हीच भगवंताची भक्ती आहे व हाच निष्काम कर्मयोग आहे. हे होते अज्ञानाचे 14वे लक्षण. आता आपण अज्ञानाचे 15वे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे 15वे लक्षण आहे व्यभिचारी भक्ती. या विश्वाचा एकच देव आहे व तो आहे भगवान श्रीकृष्ण. त्या भगवान श्रीकृष्णाची भक्ती सोडून रोज एका नवीन देवाची सकाम भावनेने भक्ती करणे म्हणजेच व्यभिचारी भक्ती होय. जसे एखादी सिंदडबाई नवऱ्याच्या पाठीमागे वाईट वागण्यासाठी नवऱ्याच्या पुढे पुढे करते व नवऱ्याला खुश ठेवते, तसे जो मनुष्य फळाची व धनप्राप्तीची इच्छा मनात ठेवून देवाच्या पुढे पुढे करतो व देवाला खुश ठेवतो तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य विषयप्राप्तीकरता देवाच्या भक्तीला साधन बनवतो तो मनुष्य अज्ञानी असतो. विषयप्राप्तीच्या लालसेने भक्ती केल्यावर त्या मनुष्यात जर इच्छित विषय प्राप्त झाला नाही तर तो लागलीच देवाची भक्ती सोडून देतो व म्हणतो, कशाचा देव व कशाचे काय, हे सर्व थोतांड आहे. देव व देवाची भक्ती सर्व काही खोटे आहे. या जगात देवच नाही अशी समजूत करून तो नास्तिक बनतो. असा मनुष्य अज्ञानी असतो. किंवा शेतकरी जसं आपल्या शेतात वेगवेगळी पिके काढतो, तसा जो मनुष्य सकाम भावनेने रोज एका वेगळ्या देवाची भक्ती करतो, त्या देवाकडून इच्छित विषय मिळाला नाही की त्या देवाला सोडून देतो व दुसऱ्या दिवशी नवीन देव पकडतो. त्या नव्या देवाकडूनही इच्छापूर्ती झाली नाही तर त्यालाही सोडून देऊन त्याची पहिल्या देवासारखीच परवड करतो. अशा प्रकारे विषयपूर्तीसाठी जो मनुष्य सारखे देव बदलतो तो मनुष्य अज्ञानी असतो. भगवान म्हणतात, जो मनुष्य माझी अर्थात भगवान श्रीकृष्णाची मूर्ती तयार करतो, तिची पूजा न करता तिला घराच्या एका कोपऱ्यात बसवतो आणि आपण देवी देवतांच्या यात्रेला जातो व त्यांना वेगवेगळे नवस करतो, तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य एकादशीच्या दिवशी जेवढ्या आदराने भगवान श्रीकृष्णाची भक्ती करतो
तेवढ्याच आदराने नागपंचमीच्या दिवशी नागास भजतो. चतुर्थीच्या दिवशी तो गणपतीचाच होतो व पुण्याला म्हणतो, हे आई दुर्गे, मी तुझाच भक्त आहे. आपली नित्यनैमित्तिक कर्मे टाकून देतो व नवचंडीच्या यज्ञाला बसतो आणि रविवारी खंडोबाचाच भक्त होतो. नंतर सोमवार उगवला की बेल घेऊन शिवलिंगाकडे धावतो व भगवान शंकराचाच भक्त होतो. अशा प्रकारे एकटाच तो भक्त सर्वच देवतांना कसाबसा संतुष्ट करतो. असा मनुष्य अर्थात भक्त अज्ञानी असतो. गावाच्या वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या ही अखंड सौभाग्यवतीच असते. कारण ती सर्वच गावकऱ्यांची बायको असल्यामुळे गावातील कोणीही मनुष्य मेला तरी तिला इतर गावकरी नवरा म्हणून जिवंत असतात, म्हणून ती अखंड सौभाग्यवतीच असते. त्या वेश्याला जसा रोज एक नवीन नवरा असतो तसे त्या व्यभिचारी सकाम भक्ताला देखील रोज एक नवीन देव असतो. म्हणून ज्ञानोबराय अशा व्यभिचारी सकाम भक्ताची तुलना एका वेश्येसोबत करतात. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी. अशा प्रकारे जो मनुष्य भगवान श्रीकृष्णाची भक्ती सोडून रोज एका नवीन देवाची भक्ती करण्यासाठी सकाम भावनेने सैरावैरा धावतो तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबराय म्हणतात. यासच व्यभिचारी भक्ती असे म्हणतात. आणि म्हणूनच ज्ञानोबराय लिहित आहेत, आणि माझ्या ठाई भक्ती फळाला गी जय आरती, धन उद्देश विरक्ती नटने जेवी. का कांताची मानसी रिगोनी स्वैरिणी जैसी, रहाटे जारेसी जावया लागी. तैसा माते किरीटी भजती गा पावटी, करोणी जो दिठी विषय सुये. आणि भजिनी लिया सवे, तो विषय जरी न पावे तरी सांडी मने आघवे टवाळ हे. कुणबट कुळवाडी तैसा आन आन देव मांडी, आदिलाची परवडी वरी तया. ते माझी मूर्ती निफजवी, ते घराच्या कोणी बैसवी, आपण देवोदेवी यात्रे जाय. एकादशीच्या दिवशी जेतुला पाडू अम्मासी, तेतुलाची नागासी पंचमीच्या दिवशी. चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होय, 14शी मने माये तुझाच गे दुर्गे. नित्य नैमित्तिक कर्मे सांडी, मग बसे नवचंडी, आदित्यवारी वाडी भैरवा पात्री. पाठी सोमवार पावे आणि बेलेसी लिंगा धावे, ऐसा एकलाची आघवे जोगावी जो. ऐसा अखंड भजन करी, उगानशे क्षणभरी, आगवेनी गावद्वारी आहेव जैसी. ऐसेनी जोगा भक्तू, सैरा देखसी धावतो, जाण अज्ञानाचा मूर्तू अवतारतो. आपल्या स्वतःचा नवरा सोडून परपुरुषाच्या पाठीमागे विषयपूर्तीसाठी धावणे म्हणजेच व्यभिचार होय. तसे आपल्या स्वतःचा देव अर्थात भगवान श्रीकृष्ण सोडून इतर देवांच्या पाठीमागे सकाम भावनेने धावणे म्हणजेच व्यभिचारी भक्ती होय. या सर्व विश्वाचा विश्वव्यापी असा एकच देव आहे व तो आहे भगवान श्रीकृष्ण. म्हणून संपूर्ण विश्व वासुदेव कृष्णरूप समजून एकट्या विश्वव्यापी अशा भगवान श्रीकृष्णाचीच निष्काम भावनेने भक्ती करणे म्हणजेच अव्यभिचारी भक्ती होय. फळाची व धनाची आशा न करता केवळ देवावर प्रेम करण्यासाठीच देवाची निष्काम भक्ती करा. तर हे होते अज्ञानाचे 15वे लक्षण. आता आपण अज्ञानाचे 16वे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे 16वे लक्षण आहे एकांत प्रियतेचा अभाव व लोकसमूहात राहण्याची आणि चर्चा करण्याची आवड. उत्तम अशी पवित्र एकांत स्थाने, तपोवने, तीर्थे व पवित्र नद्यांची तटे हे सर्व पाहून ज्याचे मन वेटते तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्या मनुष्यास लोकसमूहात राहण्याने सुख मिळते, ज्याला गर्दीमध्ये बसण्याचे कौतुक वाटते व ज्याला संसारी इकडच्या तिकडच्या गप्पा मारण्याची आवड असते तो मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो असे ज्ञानोबराय म्हणतात. यासच एकांत प्रियतेचा अभाव व लोकसमूहात राहण्याची आणि चर्चा करण्याची आवड असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबराय लिहित आहेत, आणि एकांती चोखटे
तोपवने तीर्थे तटे, देखोनी जोगा विटे तोही तोची. जया जनपदी सुख, गजबजेचे कौतिक, वानू आवडे लौकिक तोही तोची. या उलट मनुष्याने संसार करत करत हरिनाम घेण्यासाठी आपल्या जिभेला वेग द्यावा व थोडा वेळ काढून एकांतात भगवंताचे अति आवडीने नामचिंतन करावे. याने आपले जीवन निश्चितच धन्य होईल. एकांत प्रियता म्हणजे भगवंताच्या दिशेने वाटचाल होय. हे होते अज्ञानाचे 16वे लक्षण. आता आपण अज्ञानाचे 17वे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे 17वे लक्षण आहे अध्यात्मज्ञान नित्यत्वाचा अभाव. ज्या अध्यात्मज्ञानामुळे मोक्ष मिळतो अर्थात भगवत प्राप्ती घडते, अशा नित्य असलेल्या अध्यात्मज्ञानाची आवड नसणे म्हणजेच अध्यात्मज्ञान नित्यत्वाचा अभाव होय. ज्या ज्ञानामुळे परमात्मा प्रत्यक्ष दिसतो असे जे अध्यात्मज्ञान, त्या अध्यात्मज्ञानाची जो मनुष्य उपहासाने निंदा करतो तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मनुष्य उपनिषदाकडे डुंकूनही पाहत नाही, ज्याला योगशास्त्र रुचत नाही व ज्याच्या मनाला अध्यात्मज्ञान मुळीच आवडत नाही, तो मनुष्य अज्ञानी असतो. जो मंत्रविद्येत व इतर सर्व शास्त्रात निष्णात असतो, जो कर्मकांड पूर्णपणे जाणतो, ज्याला पंचांग, पोथीपुराण मुखोद्गत असते, ज्योतिष तर तो जे म्हणेल तेच खरे होते, जो व्याकरणात निपुण असतो, जो तर्कवितर्कात अतिहुशार असतो, परंतु अध्यात्मज्ञानात जो जात्यांध असतो अर्थात ज्यास अध्यात्मज्ञानाची मुळीच आवड नसते, तो मनुष्य अज्ञानी असतो. ज्ञानोबराय म्हणतात, ज्या मनुष्यास अध्यात्मज्ञानाची आवड नाही व इतर सर्व शास्त्र तोंडपाठ आहेत, अशा मनुष्याच्या ज्ञानास आग लागो. जसे मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाचे तोंड मायबापाने पाहू नये, तसे अध्यात्मज्ञानाची गोडी नसलेल्या मनुष्याचे सुद्धा तोंड माणसाने पाहू नये. असा अध्यात्मज्ञानाची गोडी नसलेला मनुष्य अज्ञानी असतो. मोराच्या अंगावर डोळे धारण केलेली भरपूर पिसे असतात, परंतु त्या पिसावरील डोळ्यात दृष्टी नसल्यामुळे ते डोळे निरर्थक असतात. तसे अध्यात्मज्ञानाविना इतर कोणतेही ज्ञान भगवत प्राप्ती करून देत नसल्यामुळे ते ज्ञान देखील निरर्थक असते. म्हणून अध्यात्मज्ञानाची गोडी नसलेला मनुष्य अज्ञानी असतो. जसे संजीवनी वनस्पतीचे परमाणू एवढे जरी मूळ सापडले तर ते मूळ मृतास जीवदान देण्यास कारणीभूत ठरते, तसे एकटे अध्यात्मज्ञानच तुम्हाला जीवदान देण्यास अर्थात भगवत प्राप्ती करून देण्यास कारणीभूत ठरते, इतर कोणतेही ज्ञान नाही. अर्थात जसे इतर वनस्पतीच्या गाडीभर जरी मुळ्या असल्या तरी त्या मुळ्या मृतास जीवदान देण्यासाठी उपयोगाच्या नसतात, तिथे जीवदान देण्यासाठी संजीवनी वनस्पतीचीच मुळे लागते. तसे इतर शास्त्र गाडीभर जरी असले तरी ते मनुष्यास भगवत प्राप्ती करून देण्यासाठी उपयोगाचे नसतात, तिथे भगवत प्राप्ती करून देण्यासाठी अध्यात्मशास्त्रच लागते. एवढ्याकरिताच अध्यात्मज्ञानाची नित्य आवड ठेवा. म्हणूनच ज्या मनुष्यास अध्यात्मज्ञानाची आवड नसते तो मनुष्य अज्ञानी असतो. एखाद्या मनुष्याचे शरीर ठणठणीत चांगले आहे, परंतु शरीरात प्राणच नाही, किंवा एखाद्या मनुष्याच्या शरीरास डोकेच नाही व त्याचे शरीर दागिन्याने सजवले आहे, किंवा नवरानवरीच नाही व वर्धावा काढलाय, या सर्व गोष्टी म्हणजे जशी एक प्रकारची विटंबनाच होय, तसे इतर सर्व शास्त्र तोंडपाठ आहेत, परंतु अध्यात्मज्ञानाचीच गोडी नाही, ही सुद्धा एक प्रकारची विटंबनाच होय. कारण भगवत प्राप्तीसाठी एका अध्यात्मज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्रे अप्रमाण आहेत, निरर्थक आहेत. म्हणूनच अध्यात्मज्ञानाची गोडी नसलेला मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो, असे ज्ञानोबराय म्हणतात. यासच अध्यात्मज्ञान नित्यत्वाचा अभाव असे म्हणतात. आणि म्हणून ज्ञानोबराय लिहित आहेत, आणि आत्मा गोचरू होय, ऐसी जे विद्या आहे ते ऐकोनी डौरव आहे विद्वांसु जो. उपनिषदाकडे न वचे, योगशास्त्र न रुचे, अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. कर्मकांड तरी जाणे, मुखोद्गत पुराणे, ज्योतिषी तो मने
तैसेची होय. पै व्याकरणी चोखडा तर्की अति गाढा, परी एक अध्यात्मज्ञानी फुडा जात्यान दुजो. जे एका वाचून आगवा शास्त्री, सिद्धांत निर्माण धात्री, पडी जळो ते मूळ नक्षत्री न पाहेगा. मोराच्या अंगी असे पिसे हाती डोळसे, परी एकली दिठी नसे तैसे तेगा. जरी परमाणू एवढे संजीवन मूळ जोडे, तरी बहु काय गाडे भरणे येर. आयुष्यविन लक्षणे शिसेविन अलंकारणे, ओरेविन वाधावणे तो विटंबुगा. तैसे शास्त्रजात जाण आघवेची अप्रमाण, अध्यात्म ज्ञानेविन एकलेनी. तया शरीर जे झाले ते अज्ञानाचे बी उरुडले, तयाचे उत्पत्ती गेले अज्ञान वेली. अध्यात्मज्ञानाची गोडी नसलेल्या माणसाचे तोंडसुद्धा पाहू नये असे ज्ञानोबराय म्हणतात. यावरून आपण सर्वांनीच अध्यात्मज्ञानाचे महत्त्व समजावून घ्यावे व आपल्या जीवनात अध्यात्मज्ञानाची गोडी प्राप्त करून घ्यावी. मग हीच अध्यात्मज्ञानाची गोडी प्राप्त करून घेण्यासाठी आपण आपल्या मुखाने नित्य हरिनाम घ्यावे व नित्यनियमाने गीता, ज्ञानेश्वरी व गाथा वाचावी. म्हणजे तुम्हाला अध्यात्मज्ञानाची आपोआपच गोडी लागेल. अध्यात्मशास्त्र अर्थात अध्यात्मज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांचा अभ्यास तुम्ही जरूर करा, परंतु त्याच्या जोडीला अध्यात्मज्ञानाचीही तुम्हाला गोडी असू द्या. अध्यात्मज्ञान सोडून फक्त इतर शास्त्रांचाच अभ्यास करणे व अध्यात्मज्ञानाकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच अज्ञान होय, अर्थात मूर्खपणा होय, असे ज्ञानोबरायांना सुचवायचे आहे. तर हे होते अज्ञानाचे 17 विलक्षण. आता आपण अज्ञानाचे 18वे लक्षण पाहूयात. हे अज्ञानाचे 18वे लक्षण आहे तत्वज्ञानार्थ दर्शनाचा अभाव. तत्वज्ञानाची व भगवत दर्शनाची आवड नसणे म्हणजेच तत्वज्ञानार्थ दर्शनाचा अभाव होय. ज्या मनुष्याने कधी अध्यात्मज्ञान मानलेच नाही व अध्यात्मज्ञानाकडे डुंकूनही पाहिले नाही, त्या मनुष्यास ज्ञानाचा विषय जे परब्रह्म ते कधीच पाहण्यास मिळत नाही हे वेगळे सांगण्याची गरज नाही. अशा मनुष्याचे जीवन निरर्थक असते. त्याचे जीवन वाया इरझार हरिविनासे होते. म्हणून अध्यात्मज्ञानाची व भगवत दर्शनाची गोडी नसलेला मनुष्य अज्ञानी असतो, अर्थात मूर्ख असतो, असे ज्ञानोबराय म्हणतात. यासच तत्वज्ञानार्थ दर्शनाचा अभाव असे म्हणतात. म्हणून प्रत्येक मनुष्याचे एकच ध्येय असावे, ते म्हणजे तत्वज्ञानार्थ दर्शन अर्थात भगवत दर्शन. भगवत दर्शनामुळे मनुष्य जन्माचे खरे सार्थक होते. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. म्हणून या भगवत दर्शनाकरिताच आपला उभा ध्येय परमार्थ साधने झिजवा. त्यामुळे तुमचे निश्चित रूपाने कल्याण होईल. जो मनुष्य समुद्राच्या ऐल तीरालाच पोहोचला नाही, त्या मनुष्यास समुद्राच्या पहिल्या तीराची काय खबर लागेल. त्याप्रमाणे जी माणसे परमार्थ करत नाहीत आणि गीता, ज्ञानेश्वरी व गाथा वाचत नाहीत, त्या माणसांना देवाची काय खबर लागेल, अर्थात त्यांना भगवत दर्शन कसे घडेल. अशी परमार्थ न करणारी माणसे उगीच देव नाही म्हणून ओरडत राहतात. म्हणूनच अशा नास्तिक माणसांनी आपणास भगवत दर्शन घडावे यासाठी परमार्थ करावा व नित्यनियमाने गीता, ज्ञानेश्वरी व गाथा वाचावी. म्हणजे त्यांना भगवत दर्शन घडेल व त्यांचे जीवन धन्य होईल. मनुष्यात चांगली गोष्ट उशिरा कळाली तरी चालते, परंतु वाईट गोष्ट मात्र लवकर कळावी. म्हणजे मनुष्यास त्या वाईट गोष्टीपासून आपला बचाव करता येतो. मनुष्यास पुण्य उशिरा कळेल तरी चालते, परंतु मनुष्यास पाप व दोष लवकर कळावा. म्हणजे मनुष्यास त्या पापापासून व दोषापासून आपला बचाव करता येतो. किंवा मनुष्यास मित्राबद्दल कमी ज्ञान असले तरी चालेल, परंतु शत्रूबद्दल अधिक ज्ञान असावे. म्हणजे मनुष्यास शत्रूपासून आपला बचाव करता येतो. तसे मनुष्यास ज्ञानाची लक्षणे उशिरा कळाली तरी चालतील, परंतु अज्ञानाची लक्षणे मात्र लवकर कळावीत. म्हणजे त्या अज्ञानापासून आपणास आपला बचाव लवकर करता येतो. त्यामुळे आपले जीवन सुकर होते व आपणास भगवत प्राप्ती लवकर घडते. म्हणूनच ज्ञानोबरायांनी ज्ञानाच्या 18 लक्षणासोबत अज्ञानाची 18 लक्षणे ठळकपणे सांगितली आहेत. त्या अज्ञानाच्या 18 लक्षणापासून सर्वांनी आपला बचाव करून घ्यावा. माऊली म्हणतात, खरे तर अज्ञान वेगळे सांगण्याची गरजच नव्हती,
कारण जसे आंधळ्या मनुष्यात जेवणाचे आमंत्रण दिल्यावर त्याच्याबरोबर दुसरा डोळस मनुष्य वाटाड्या म्हणून आपापच येतो, त्याप्रमाणे ज्ञानाची लक्षणे सांगितल्यावर अज्ञानाची लक्षणे आपापच सांगितली असेच होते. अर्थात ज्ञानाची ही 18 पदे उलटी फिरवली असता ती 18 पदे आपापच अज्ञान होते. म्हणूनच ज्ञानोबराय म्हणतात, जे ज्ञानपदे 18 किलिया येरी मोहरा अज्ञान आकारा सहजे येती. वांचुन्या वेगळे रूप करणे हे न मिळे, घेई अवंतिले आंधळे ते दुजे नसिये. परंतु तरी पण अज्ञान हा दोष लोकांना विशेषत्वाने कळावा यासाठी ज्ञानोबरायांनी अज्ञानाची ही 18 लक्षणे अति सविस्तरपणे वर्णिली आहेत. ती सर्वांनी आवर्जून समजावून घ्यावीत. कारण जोपर्यंत मनुष्यास आपण केलेली कृती हा दोष आहे हे कळत नाही, तोपर्यंत मनुष्य ती कृती अर्थात दोष थांबवत नाही. दोषाने आपले सांसारिक व पारमार्थिक दोन्ही प्रकारचे नुकसान होते हे जेव्हा मनुष्यास खात्रीने कळते तेव्हाच मनुष्य दोष करण्याचे थांबवतो, अन्यथा नाही. म्हणून अज्ञानाची 18 लक्षणे हा दोष आहे हे जेव्हा मनुष्यास खात्रीने कळेल तेव्हाच मनुष्य या अज्ञानापासून दूर होईल. म्हणूनच प्रत्येकाने ही अज्ञानाची 18 लक्षणे व्यवस्थित समजावून घ्यावीत व टाळावीत आणि आपली पारमार्थिक उन्नती करून घ्यावी. जय श्रीकृष्ण. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाये दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे हो तू किंबहुना सर्वसुखी. पूर्ण हो नितीही लोकी, भजिजो आदिपुरुखी. अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी ये. द्रष्टाद्रष्ट विजय होवावे जी. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल. जय श्रीकृष्ण. फ्रॉम डॉक्टर भागवत मोटे, नेत्रतज्ञ, बीड.